शेतकऱ्यांना सध्याच्या स्थितीमध्ये आता शेती परवडत नसल्याचे बरेच शेतकरी सांगत आहेत. आता त्यामुळे शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा बियाणांचा वापर करून शेतकरी अधिक प्रमाणात उत्पन्न कसे वाढेल याचाच आता पाठपुरावा करत आहेत. अशातच पायोनियर कंपनीने आता एकरी मका पिकाचे 40 ते 60 क्विंटल उत्पन्न असल्याचा दावा चळे येथे केला आहे. आज चळे येथील सिद्धिविनायक ॲग्रो सर्व्हिसेस सचिन शिंदे यांच्या वतीने पायोनियर कंपनीचा शेतकऱ्यांचा मेळावा व प्रात्यक्षिक मका पिकाचे प्रदर्शन चळे येथे घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना पायोनियर कंपनी हे वरदान ठरत असल्याचे यावेळी कंपनीचे तुषार साळुंके यांनी सांगितले. ऐकले? कुठल्या तरी दुकानात तुम्ही पायनियर कंपनीचं पॅकेट बघितलं असेल किंवा कुठल्या तरी शेतकऱ्याच्या बांधावर तुम्ही पायनियर कंपनीचं बियाणं बघितलं असेल किंवा कुठेतरी नाव ऐकलं असेल किंवा कुठल्या तरी कार्यक्रम केला असेल. बरोबर आहे? तसाच आज या ठिकाणी आपण पायनियर कंपनीचा आपण या ठिकाणी पायनियर कंपनीचा थ्रेसिंग डे म्हणजे लाईव्ह कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना जी मका लावत असाल किंवा कुठल्याही मका करतात त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 क्विंटल उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. तीच आज या ठिकाणी आपण माहिती देतोय. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. तुषार साळुंके गेली 9 ते 10 वर्ष झालं मी शेतकरी बांधवांनी या पायनियर कंपनीत काम करतोय. पायनियर कंपनीत काम करत असताना शेतकरी बांधवांना पायनियर कंपनी आपल्या भारतामध्ये जवळपास गेल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण केले आणि नवे तर 2026 मध्ये जवळपास 100 वर्ष पूर्ण केलेत. बघा या ठिकाणी आपण बॅनर लावतोय किंवा इथे बॅनर लावलेला दिसतोय. मला सांगा, एखादी बाहेरची कंपनी आपल्या भारतामध्ये येते आणि 50 वर्ष पूर्ण करते ऍग्रिकल्चर मध्ये, नवे तर अख्ख्या जगामध्ये 100 वर्ष पूर्ण करते. सोपं आहे का शेतकरी बांधवांनी? एखादी बाहेरची कंपनी आपल्या भारतामध्ये येते किंवा अख्ख्या जगामध्ये 100 वर्ष किंवा 50 वर्ष पूर्ण करते. सोपं आहे का? बरं, हे कोणामुळे कंप्लीट करू शकले हो? हे 50 वर्ष असू द्या किंवा 100 वर्ष असू द्या, हे कोणामुळे कंप्लीट केली? शेतकऱ्यामुळे कंप्लीट केली. बरोबर आहे? कारण जे कंपनीने बियाणं तुमच्या शेतापर्यंत दिलं, तुमच्या गरजेनुसार दिलं, तुम्हाला त्या बियाणापासून तुम्ही समाधानी झाला, उत्पादन भेटलं, त्याच्यामुळे आज तर ते पुढे घेऊन चालला तुम्ही. बरोबर आहे का नाही? जर दिलेलं बियाणं तुमच्या जमिनीच्या योग्यतेनुसार दिलं नसतं किंवा तुमच्या सिंचन व्यवस्थापनेनुसार तुम्हाला दिलं नसतं किंवा तुम्हाला उत्पादन भेटलं नसतं तर ते तुम्ही बियाणं लावलं नसतं. महागच 10-15 वर्षामध्ये ही कंपनी निघून गेली असते. पण एकमेव कंपनी आहे की 12 महिने तुम्हाला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम करत असते. मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत शेतकरी बांधवांना. त्या कंपन्या फक्त 3 ते 4 महिने तुमच्यापर्यंत येतात किंवा दुकानदारीपर्यंत येतात, दुकानदाराला माहिती सांगतात आणि तिथून सेल करून निघून जातात. पण पायनियर कंपनी एकमेव कंपनी आहे की जेणेकरून 12 महिने हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला जी गरजेची माहिती आहे ते देण्याचं काम करत असतो. तुम्ही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला बरेचसे कंपनीचे एम्प्लॉय दिसतील, बरेचसे पॅकेट दिसतील, सगळ्या गोष्टी होतील. पण ते तात्पुरतं आहे, 3-4 महिन्यापुरतच आहे. तुम्ही आम्हाला 12 महिने कधीही फोन करा, आम्ही तुमच्या बांधावर आल्याशिवाय राहणार नाही. पण बाकीच्या कंपनी जर बघायला गेले तर तुम्हाला फक्त 3 ते 4 महिने बघायला दिसतील. का? तर हे आम्हाला शेतकऱ्याचे उत्पादन वाढवायचे. जे शेतकरी मका लावत असतात किंवा अन्य पिकं घेत असतात त्या शेतकऱ्यांना मक्यामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये तुमची वाढ झाली पाहिजे, उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे, या हिशोबाने आम्ही काम करत असतो. प्रामुख्याने पायनियर कंपनी आपल्या भारतामध्ये 4 पिकावर काम करते. इथं बॅनर दाखवला असेल बघा. कुठले 4 पिकं दाखवले त्याच्यावर? मका, मोहरी, भात, बाजरी. यातली पश्चिम महाराष्ट्रातली प्रामुख्याने 2 पिकं घेतात. ते कुठली पिकं आहेत? आपल्या महाराष्ट्रात मका आणि बाजरी. बरोबर आहे का नाही? पण तुमच्या पंढरपूर तालुक्यात बघायला गेलं तर 99% हे मकाच फक्त घेतलं जातं. बाजरीचं पीक हे मंगळवेढा किंवा सांगोल्याच्या भागात किंवा तिथून पलीकडे घेतलं जातं. पण आज या ठिकाणी आपण मक्याबद्दलच बोलू. कोणाला बाजरीचं असेल तर बाजरीची माहिती सांगतो, पण 99% तुम्हाला मी मक्याची माहिती सांगण्याचं काम करतो. पायनियर कंपनी मक्यावर काम करत असताना किंवा बाजरीवर काम करत असताना शेतकरी बांधवांनो, ज्या टाइमला तुम्ही तुमच्या शेतामध्ये मका लावता त्या मका तुम्ही कुठल्या उद्देशाने लावत असता किंवा कुठल्या दृष्टिकोनातून लावत असता? अधिक उत्पन्न मिळावं. बरोबर आहे. अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्पादन निघून चारा वापरात यावा. बरोबर आहे. अजून तुम्हाला काय गरजेचं असतं त्या गोष्टी? ज्या टाइमला तुम्ही मक्याच्या ह्या 3-4 वर्षामध्ये मक्याचं जे उत्पादन घ्यायला लागला किंवा मका तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावता ते तुम्हाला काय गरजेचं असतं? या दादाने ते 2 सांगितले. अजून तुम्ही कोणी काय सांगू शकते का? बी चांगलं पाहिजे जेणेकरून उत्पादन चांगलं भेटलं पाहिजे. बरोबर आहे. अजून
बोला तुम्ही बोलले. हा, सगळ्यात महत्वाचं कमी पाण्यात किंवा कमी कालावधी देणार वाहन पाहिजे. बरोबर आहे. अजून सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणजे गरज सांगितली, आळीला बळी नाही पडली. बरोबर आहे, सगळ्यात महत्वाचं ते पण प्रश्न महत्वाचा आहे. अजून चला मी सांगतो. आता काय होतं, मागच्या 3-4 वर्षापूर्वीपासून शेतकरी बांधवांचे ज्या टाइमला मका लावत असतात त्या टाइमला दुकानदार पैसे जातात किंवा एखाद्या कंपनीचा एम्प्लॉय आलाय किंवा एखादा साहेब आला तर त्याला तुम्ही गरजा सांगत असता की बाबा प्रथमतः तर मागच्या 2-3 वर्षापूर्वीपासून तुमच्या भागात किंवा पंढरपूर भागामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्रेंड आलाय तो म्हणजे लवकर निघणारी पाहिजे, कमी दिवसात आणि लवकर निघणारी मका पाहिजे. म्हणता का नाही तुम्ही? दुकानदाराकडे जाता आणि दुकानदाराला म्हणता की बाबा कमी दिवसात आलेली पाहिजे किंवा लवकर निघणारी वाहन पाहिजे. दुसरी गोष्ट मगाशी दादा म्हणल्याप्रमाणे की हलक्या जमिनीत आणि पाण्याचं प्रमाण कमी आहे त्या टायमिंगला पण ती मका तग धरून उभं राहिली पाहिजे, अशा पद्धतीचा वाहन पाहिजे. अजून या दादानी म्हटले की बाबा आम्हाला मका काढून तिथून पुढे मुरगा झाला पाहिजे किंवा वैरण झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून. बरोबर आहे. अजून जर बघायला गेलं तुमच्या जमिनीच्या योग्यतेनुसार सिंचन व्यवस्थापनानुसार तुम्हाला वाहन पाहिजे. आता हे झालं तुमच्या सर्व गरजा किंवा ही तुमची लागणारी काळाची गरज आहे. त्या सर्व गरजा किंवा हे काळाची गरज भागवणारे जर तुम्हाला वाहन दिले, 2-3 वाहन तुमच्यापाशी दिले, या तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवणारे जर वाहन दिले पायनेर कंपनी, ते वाहन लावणार का तुम्ही? तुमच्या ज्या गरजा आहेत, तुम्ही जी माझ्यापुढे गरज मांडली किंवा जे हे मांडले प्रश्न मांडले ते पुरवणारे किंवा त्याचं उत्तर देणारे वाहन जर तुमच्यापर्यंत दिले, तुम्ही पोहोचवले, तर ते तुम्ही लावणार का? लावणार. बरोबर आहे. तसंच आज या ठिकाणी आपण रब्बी हंगामाचा 33-19 या वाहनाविषयी आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतोय किंवा लाईव्ह थ्रेशिंग घेतोय. तो फक्त तुम्हाला रब्बीसाठी वापरायचा आहे. पण जे वर्षभर मका करतात किंवा जे वर्षभर शेतकरी मक्यासाठी रान रिकामं ठेवतात किंवा हे करतात त्या टायमिंगला आपण आपल्याकडे 2-3 वाहन आहेत. पहिला म्हणजे 3302. 3302 शेतकरी बांधवांना असा वाहन आहे की आतापर्यंत मक्याच्या हिस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याच कंपनीने वाहन काढलेलं नाही. मला सांगा, ज्या टाइमला मका लावता, मका लावल्यानंतर काढणीपर्यंत किती दिवस घेतो किंवा किती महिने घेतो? साधारण 4 ते 4.5 महिने, म्हणजे साधारण 120 ते 130 दिवस घेतो. बरोबर आहे. पण कमीत कमी 3302 इतर वाहनापेक्षा तुम्हाला 8 ते 10 दिवस लवकर येतो काढणीस. बरोबर आहे. 8 ते 10 दिवस लवकर आल्यामुळे तुमचा काय फायदा होतो शेतकरी बांधवांना? एखादा पाण्याची पाळी तुमची वाचू शकते किंवा तिथं तुम्ही लवकर काढून मार्केटमध्ये मिळवू शकता. बरोबर आहे. अजून सगळ्यात महत्वाचं आहे, जे पंढरपूर तालुक्यामध्ये किंवा ज्या बागायती भागात आहे त्या भागामध्ये सगळ्यात गरजेचं आहे की लवकर निघणारं वाहन मागतात. ते कशामुळे मागता तुम्ही? आपण काय करतो, ज्या टायमिंगला पावसाच्या आधारावर किंवा धरणाच्या आधारावर आपण बघत असतो त्या टायमिंगला आपल्याकडे पाणी कमी जास्त झालं की आपण प्रामुख्याने पहिलं प्राधान्य देतो मक्याच्या पिकाला. मका काढून आपल्याला ऊस, केळी किंवा बरेचशी पिकं लागवड करायची असतात. बरोबर आहे का नाही? आपण त्या टाइमला धडपड करत असतो की बाबा लवकर निघणारी मका पाहिजे आणि त्या ठिकाणी मका काढून आम्हाला दुसरं पीक करायसाठी लवकर रिकाम झालं पाहिजे. अशा दृष्टिकोनात जर तुम्हाला हा 3302 दिला आणि इतर वाहनापेक्षा तुम्हाला 8 ते 10 दिवस किंवा 10 ते 12 दिवस लवकर निघला तर काय फायदा होईल तुमचा? दुसरं पीक लावायला रान लवकर रिकाम होईल. दुसऱ्या पिकासाठी रान लवकर झाल्यामुळे तुम्ही मशागत करून दुसरं पीक लवकर लावचाल. ज्या टाइमला तुम्ही 100 शेतकऱ्यापैकी तुमची एकट्याचीच मका लवकर मार्केटमध्ये गेली, हार्वेस्ट करून किंवा थ्रेसिंग करून जर तुमची मका मार्केटमध्ये लवकर गेली तर त्या टाइमला तुम्हाला बाजारभाव जास्त भेटेल का कमी भेटेल? इतर शेतकऱ्यापेक्षा ज्यादा भेटेल. कमीत कमी 10 रुपयांनी तुम्हाला तिथं 5 ते 10 रुपयांनी रेट ज्यादा भेटेल. बरोबर आहे का नाही? केवळ लवकर निघल्यामुळं. बाकीच्या मका तुम्हाला कमीत कमी साधारण 120 ते 130 दिवस घेतात, पण हा 3302 कमीत कमी तुम्हाला इतर वाहनापेक्षा 10 ते 12 दिवस लवकर काढायला येतो. दुसरी गोष्ट, 3302 हा कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही जमिनीत येणारा वाहन आहे. ज्या शेतकरी जमीन हलकी आहे, मध्यम स्वरूपाची आहे, खडकाळ आहे, मुरमाट आहे त्या शेतकऱ्याच्या सुद्धा रानात हा 3302 तग धरून उभा राहू शकतो. ज्या शेतकऱ्याला पाणी व्यवस्थापन कमी आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा हा 3302 अतिशय उत्कृष्ट आहे. तिसरं म्हणजे हा वाण अतिशय खोल जमिनीत ह्याच्यामुळे जातात जेणेकरून वार कावदाने होऊ द्या, तुमच्या शेतामध्ये पाणी साठू द्या किंवा कुठल्याही गोष्ट होऊ द्या. ज्या टाइमला आपण खरीप हंगामामध्ये वाण लावतो त्या टाइमला काय होतं, बरेचशा शेतकऱ्यांचं रानामध्ये पाणी साठतं. पाणी साठल्यानंतर जर वारं कावदान आलं किंवा काही नैसर्गिक आपत्ती आली त्या टायमिंगला वाण खाली पडतो किंवा झाडं कोलमडून पडतात. बरोबर आहे का नाही? ज्या टायमिंगला तुमची मका काढायला आली आणि त्या टायमिंगला मका खाली पाण्यात पडली, काय दुष्परिणाम होतील, काय तोटे होतील? बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं, हा करे येतील, कंस खराब होतील आणि मार्केटमध्ये तुम्हाला कमीत कमी 50 ते 100 रुपयांनी रेट कमी भेटेल. दुसरा तोटा काय?
जर मका काढायला आली आणि काढणीच्या टायमिंगला मका खाली पडली तर काय होईल दुसरा तोटा अजून? दादाने तर एक सांगितलं की त्याला करी निघतील, तुम्हाला रेट कमी भेटेल. सगळ्यात महत्वाचा चारा भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणलं की हार्वेस्टला त्रास होणार. पण जर त्या टायमिंगला जर आहे असा प्लॉट तुमच्या शेतामध्ये उभा राहिला तर 100% तुमचे हे जे प्रश्न आहेत हा प्रश्न सोडवणारा वाहन तुमच्याकडे आहे. का उभा राहतो तर ह्याच्या मुळे जर बघायला गेलं तर ह्याला सपोर्ट मुळे पण जास्त आहेत इतर वाहनापेक्षा, आणि जे जारवा आहे ते जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत खोल जमिनीत जातो. बाकीच्या मक्याचं बघायला गेलं तर साधारण 7 ते 8 इंचापर्यंत दिसेल, पण कमीत कमी तुम्हाला हा 1.5 ते 2 फुटापर्यंत तुम्हाला ह्याची मुळे खोलवर गेलेलं दिसतंय. तुम्ही कुठल्याही जर शेतात गेला किंवा तिथे जेवढून कुठं बघितलं असेल तर त्याला सपोर्ट सिस्टम जे म्हणतात, वर जे मुळांचा जारवा राहतो तो ह्याला जास्त आहे, जेणेकरून तुमच्या शेतामध्ये पाणी साठू द्या, वारा कावदान जास्त होऊ द्या किंवा कुठलीही विपरीत परिस्थिती होऊ द्या, त्या टायमिंगला हातात धरून तिथं उभा राहू शकतो. सगळ्यात लास्टचं महत्वाचं म्हणजे ह्याच्यात सेलिंग पर्सेंटेज, दाण्यांची टक्केवारी. आता दाण्यांची टक्केवारी म्हणजे काय की जर 100 कणस तुम्ही पायनरची घेतली किंवा 3302 ची घेतली आणि 100 कणस दुसऱ्या कंपनीची कुठल्या तरी घेतली, त्या टायमिंगला काय करायचे, 100 कणस मागचे दाणे वेगळे करायचे आणि राहिले बुरकुंडा वेगळा करायचा. तसंच दुसऱ्या कंपनीचे पण त्याचे दाणे वेगळे करायचे आणि बुरकुंडा वेगळा करायचा आणि ते वजन करायचं. वजन केल्यानंतर तुम्हाला पायनरच्या मक्यामध्ये 3302 मध्ये साधारण तुम्हाला 80 ते 85 किलो दाणे सापडतील, राहिलेले तुम्हाला 10 ते 15 किलो बुरकुंडा सापडेल. याच्या उलट ज्या दुसऱ्या कंपनीचे तुम्ही कणस घेतलेत 100 किलो, त्याचं पण तसंच जर केलं तर वजन केलं तर तुम्हाला साधारण 60 ते 65 किलो दाणे सापडतील, राहिलेला 30 ते 35 किलो तुम्हाला बुरकुंडा सापडेल. आता जवळपास 30% किंवा 15%चा डिफरन्स येतोय, तर तुम्हाला एका वाहनामुळे किती फायदा होऊ शकतो? आपलं भ्रम काय होतं शेतकरी बांधवांनो की आपल्या शेतामध्ये भलं मोठं कणीस पडलं म्हणजे मला उत्पादन आलं, असं काय आहे का? तसं काय आहे का? मुळात जर तुमच्या शेतामध्ये किंवा ज्या टाइमला तुम्ही मका लावताय त्या टाइमला तुमच्या जे मका लावली ती मक्याचं कणीस भलं मोठं दिसतंय, पण उत्पादन येतं का तसं कधी? सगळ्यात महत्वाचं त्याच्या बुरकुंड्याच्या साईजवर तुम्हाला उत्पादन भेटतं. याचा बुरकुंडा जर बघायला गेला 3302चा साधारण शेतकरी बांधून 5 रुपयाचा ठोकळा जरी ठेवला ना तरी तो ठोकळा मोठा होईल एवढा लहान बुरकुंडा आहे, पिट्टी त्याची लहान आहे, दिसताना तुम्हाला कणीस सर्वसाधारण दिसेल, पण त्याच्यात दाण्यांची टक्केवारी जास्त आहे. मागाशी म्हणल्याप्रमाणे की त्याच्यात दाण्याची टक्केवारी तुम्हाला 80 ते 85% आहे आणि राहिलेले 5 ते 10% तुम्हाला बुरकुंडा सापडतो. पण इतर वाहनामध्ये किंवा अन्य कंपनीमध्ये बघायला गेलं तर 60 ते 65 किलो दाणे सापडतात, राहिलेले 30 ते 35% तुम्हाला तिथं बुरकुंडा सापडतो. इथं जवळपास तुमचं 2 ते 3 क्विंटल उत्पादन वाढू शकतं. याच्या उलट आपल्याकडे दुसरा वाहन आहे तो पायनेरचा 3524. ज्या शेतकऱ्याला खरंच उत्पादन घ्यायचंय, ज्या शेतकऱ्याची सिंचन व्यवस्थापन चांगलं आहे, काळी कसदार जमीन आहे, त्या शेतकऱ्यांनी 3524 लावायचा. अन्यथा हलक्या जमिनीत लावलाय, पाण्याची व्यवस्थापन कमी आहे, त्या शेतकऱ्यांनी 3524 लावायचा नाही. 3302चं उत्पादन तुम्हाला साधारण एका एकरामध्ये 35 ते 40 क्विंटल उत्पादन भेटू शकतं आणि 3524चं तुम्हाला साधारण एका एकरामध्ये 50 ते 60 क्विंटल पर्यंत शेतकरी उत्पादन काढलेले आहेत. तुमच्या गावामध्ये आहेत, तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत, पण ऍव्हरेज जर पकडलं तर साधारण 45 ते 50 क्विंटल पर्यंत तुम्हाला निघू शकतं. आता 3524चं पण तशीच वैशिष्ट्य आहेत, 3-4 वैशिष्ट्य आहेत. त्याची एक समान आकाराची कणस तुम्हाला भेटू शकतात आणि त्याच्यात जवळपास तुम्हाला 60 ते 70% डबल कणीस सापडतं. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा भ्रम राहतो की डबल कणीस पडलं म्हणजे साहेब आम्हाला ते उत्पादनच भेटत नाही. बरोबर आहे, मान्य तुमचं त्या गोष्टी, पण 3524ला डबल कणीस पडलं म्हणजे तुमचं ते उत्पादन वाढल्यासारखं आहे. कारण जे मेन कणीस पूर्ण टोकापर्यंत भरतं ना तसंच दुसरं कणीस तुम्हाला तिथं टोकापर्यंत भरलेलं दिसेल. पण अन्य व्हरायटीमध्ये किंवा अन्य कंपनीच्या ह्याच्यात बघायला गेलं तर 2-2 कण 3-3 कणस लागतात, पण एक पण कणीस भरत नाही. पण 3524 मध्ये तसं नाहीये शेतकरी बांधवांना, त्याला जवळपास 60 ते 70% डबल कणीस लागतात. कुणी लावलेली का इथं 3524? कुणी बघितली का व्हरायटी? कुणी लावलेली का, कुणी बघितलेली का? नाहीये. ज्या टाइमला तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावाल तरी ट्रायल करून बघा. मी म्हणतच नाही की मुळात तुम्ही 5 एकर 6 एकर मका लावताय तिथं सगळी 3524 लावा, अजिबात नाही. अर्धा एकर किंवा 1 एकर लावून बघा, 100% तुम्हाला तिथं उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसेल आणि तुम्हाला तिथं हे जे वैशिष्ट्य सांगतो ते दिसून येतील. त्याच्यामुळे तिथं 50 ते 60 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी तुम्हाला भेटून येतील. तिसरं वैशिष्ट्य आहे ह्याची, ज्या कणीस मोडल्यानंतर आडव्या लाईनी असतात त्या आडव्या लाईनी इतर वाहनापेक्षा तुम्हाला तिथं जास्त बघायला भेटतील. आता सर्वसाधारण जर बघायला गेलं तर साधारण 14 लाईनीपासून ते 18 लाईनीपर्यंत तुम्हाला लाईनी बघायला भेटतील इतर मक्यामध्ये किंवा अन्य मक्यामध्ये. पण ज्या टायमिंगला तुम्ही 3524 कणीस मोडचाल किंवा 3524 ज्यावेळेस कणस बघचाल त्या टायमिंगला तुम्हाला 18 लाईनीपासून जे चालू होतं ते 24 लाईनीपर्यंत सापडतं. म्हणजे हे जे दाण्यांची टक्केवारी ह्याच्यामध्ये जास्त आहे, सरासरीपेक्षा इतर वाहनापेक्षा तुम्हाला 5 ते 10% ह्याच्यामध्ये दाणे जास्त सापडतील. आता साहजिक आहे, आडव्या लाईनी जास्त वाढल्या तर उत्पादन कमी होणार आहे का वाढणार आहे? वाढणारच आहे. त्या टायमिंगला तुम्ही म्हणजे मनात अजिबात भ्रम आणायचं नाही की मागाशी म्हणल्याप्रमाणे पायनेचं कुठलेही कणीस असू द्या दिसताना तुम्हाला सर्वसाधारण दिसेल, पण त्याच्या मागचं जर बघायला गेलं तर त्यात बिट्टी अतिशय लहान आहे.
इतर वाहनापेक्षा. हा झाला 3302 ची माहिती, 3524 ची माहिती. त्याच्यानंतर आपण 3319 जो आज कार्यक्रम घेतोय त्याचं लाईव्ह जे उदाहरण आहे ते आपण तुम्हाला तिथं थ्रेसिंग करताना दाखवू शकतो. आता ह्या सर्व गोष्टी सांगितल्या, तुमच्या जमिनीच्या योग्यतेनुसार तुम्हाला वाण सांगितलं, उत्पादन सांगितलं, त्याचे वैशिष्ट्य सांगितले, सगळ्या गोष्टी झाल्या. आता असं आहे का शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या शेतामध्ये वाण लावलंय आणि डायरेक्ट काढायला गेलाय, भले ते 4000चं पॅकेट असू द्या किंवा 5000चं पॅकेट असू द्या, आणि ते लावले डायरेक्ट 4 महिन्याने तुम्ही काढायला गेला, उत्पादन भेटेल का? नाही भेटणार. याच्या उलट ज्या टाइमला तुम्ही 500 रुपयाचं वाण आणताय आणि शेतामध्ये टाकलंय आणि तुम्ही दिवस रात्र त्या शेतामध्ये राबताय, उत्पादन भेटेल का? नाही भेटणार. त्यासाठी तुम्हाला दोन्हीची सांगड घालायची. आणि ज्या टाइमला तुम्ही मका करत असताना, त्या मका करत असताना तुम्ही पहिलाच ठरवायचे शेतकरी बांधवांनो, तुमच्या गरजेनुसार मका करायची. तुम्हाला उत्पादनासाठी करायची का मुरगासासाठी करायची का मुरगास प्लस उत्पादन पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला पहिल्याच टाकलं ठरवायचं. आपलं बरेच वेळा काय होतं शेतकरी बांधवांनो, आपण मका लावतो, पण मका लावल्यानंतर निम्म्यात गेल्यावर आपलं निर्णय बदलतो की बाबा काय टायमिंगला उत्पादनासाठी लावलेली असेल तिथं आपण मुरगास करतो. आणि याच्या उलट काय होतं, मुरगासासाठी लावलेली असेल थोडंफार कणीस दिसायला लागले की काय झालं की आपला निर्णय बदलता, आपल्याला वरिणीसाठीच घेतो, उत्पादनासाठीच घेतो. पण त्या टाइमला तुमच्या चुकीच्या पद्धती होतात आणि तिथं तुम्ही दोन्हीही लॉस करता, मुरगासामध्ये पण लॉस करता आणि उत्पादनामध्ये पण लॉस करता. त्यासाठी आपण पायनियर कंपनीने 5 उपाय काढले. त्या 5 उपायाचा जर अवलंबन केला तुमच्या शेतामध्ये तर 100% तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 5 ते 6 क्विंटल किंवा 10 ते 15 क्विंटल उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. आता इथं दाखवलं, बॅनर पण लावलेला आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी बॅनर दाखवतो किंवा तुम्हाला जाताना ह्याचा फोटो काढून घेऊन जायचा असेल तर घेऊन जाऊ शकता. पहिलं काय दाखवलंय, योग्य बियाणाची निवड. आता का बरं, आताच मी तुम्हाला म्हणलं की पहिल्यांदाच काय बरं तिथे दाखवलं की योग्य बियाणाची निवड. हे 3ऱ्या नंबरला पण देता आलं असतं, 4थ्या नंबरला पण देता आलं असतं किंवा 5व्या नंबरला पण देता आलं असतं. पण एक नंबरलाच का बरं दिलेलं आहे किंवा पहिल्याच नंबरला का दिलेलं आहे? तिथं 5 उपाय दिले. त्या 5 उपायामध्ये पहिल्यांदाच दिले की योग्य बियाणाची निवड. ती 3ऱ्या 4थ्या नंबरला का बरं दिलं नसेल किंवा 1 नंबरलाच का असेल? तिथं अतिशय महत्वाचं की बियाणं जर तुमच्या गरजेनुसार, तुमच्या सिंचन व्यवस्थापनानुसार, तुमच्या योग्यतेनुसार जर बियाणं नाही लावलं तर मागाशी म्हणल्याप्रमाणे तुम्ही तिथं तोटा करून घेणार आहे. दुसरं दाखवले रोपांची योग्य संख्या. आता मला सांगा, ज्या टाइमला तुम्ही तुमच्या शेतामध्ये मका लावत असता, त्या मका लावत असताना तुमचं आंतर पद्धती कुठली असते हो? किंवा कुठल्या पद्धतीने मका लावत असता तुम्ही? झालं, एक 5 ते 10 मिनिटच घेतोय फक्त तुमचे, त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या सांगताकडे जातोय. फक्त 5 उपाय सांगून तुम्हाला हे करूया. पेरणी पद्धत कशा पद्धतीने करता किंवा अंतर काय असतं? 4 फण्याने करता, बरोबर आहे. अजून पेरणी करणारे सांगा, तुम्ही सांगा. 18 इंचावर 18 इंचावर होता, बरोबर आहे. आणि रोपातलं अंतर? रोपातलं अंतर 6 इंच ठेवता. 6 ते 8 इंच 6 ते 8 इंच ठेवता. आता तुमचं झालं 18/6 किंवा 7. आता आम्ही इथं काय दाखवले? 2 नंबरचं आहे तिथं काय दाखवले? 2/9 म्हणजे 2 फूट सरीतलं अंतर आणि 9 इंच रोपातलं अंतर, बरोबर आहे. अशा पद्धतीने जर लागवड केलं तर तुमच्या एकरामध्ये किती झाडं बसतात? किती? 30,000 झाडं, बरोबर आहे का नाही? आता एक प्रयोग करायचा. आता तुम्ही 18/6 वर लावताय आणि आम्ही सांगतो 2 फूट बाय 9 इंच. आता तुमची झाडं जास्त बसायला पाहिजेत का नाही? मान्य, ही तर गोष्ट मान्य. आम्ही सांगतो 2 फूट बाय 9 इंच लावले 30,000 झाडं बसतात. आणि तुमचं म्हणणं आहे की तुम्ही 18/6 वर लावताय तर तुमची झाडं उलट 33-34,000 झाडं बसायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? आता इथं लाईव्ह प्लॉट नाहीये, किंवा लाईव्ह प्लॉटवर जर असतं तर तुम्हाला 100% ह्या प्रश्नाचं निरसन करून दाखवलं असतं. ज्या टाइमला तुम्ही 18/6 किंवा 7 इंचावर जर झाडं लावता ना तर तुमची तिथं 23 ते 24,000 झाडं सापडतात. तुम्ही अजून सुद्धा ट्रायल करून बघा. ज्या टाइमला तुमच्या आता सध्या तुमच्या शेतामध्ये कोणाची मका असेल तर आम्ही येतो, आपण तुमच्या शेतामध्ये 5x5 मध्ये झाडं मोजून बघू किंवा एका गुंठ्याची झाडं मोजून बघू. जवळपास तुमच्या शेतामध्ये तुमच्या पद्धतीने लावलेल्या पद्धतीने झाडं वाढायला पाहिजेत, या उलट तुमची झाडं कमी होत आहेत. 25 किंवा 24,000 झाडं सापडत आहेत. कशामुळे होत असेल बरं? म्हणजे गणिती दृष्ट्या म्हणलं तर हे आमचंच बरोबर आहे. तुम्ही ओळीतलं अंतर बी कमीच सांगतोय आम्ही. हा, बरोबर आहे. 18 इंच बरोबर आहे. आणि बियाणातलं अंतर बी कमी सांगतो. मग संख्या जादाच बसायला पाहिजे ना. तुमची जादा बसायला पाहिजे, बरोबर आहे का? कुठला जादू होतंय किंवा छो हा, मग तेच सांगतोय. ओळीतलं अंतर बी वाढवताय आणि हा, बियाणातलं अंतर बरोबर आहे. आता काय होतं, मी म्हणल्याप्रमाणे की तुम्ही अजून पण म्हणजे 10-15 शेतकरी असतील किंवा इथं कुठे जरी जवळ प्लॉट असेल ना तर लाईव्ह करून दाखवू शकतो. हे तुमचं जे म्हणणं आहे ते. ज्या टाइमला तुम्ही पेरणी करत असताना आपल्याकडनं 2-3 चुका होतात. त्या 2-3 चुकामुळे जवळपास 5 ते 6,000 झाडं कमी होतात. आता 5 ते 6,000 झाडं कमी झाली
5 ते 6 हजार झाडामागे 100 ग्रॅमचे दाणे पकडायचे फक्त. तसे जर बघायला गेलं तर 300-400 म्हणजे दाणे निघतात फक्त बिट्टी वजा करता बरं का. पण आपण 100 ग्रॅम सरासरी 100 ग्रॅम दाणे पकडले बरोबर. 5,000 झाडे मागचे 5,000 कंस झाली. 5,000 कंस मागचे 100 ग्रॅम दाणे झाले. किती झाले सगळं टोटल वजन? 5 क्विंटल. मान्य. 5 क्विंटलला आताचा भाव पकडायचा फक्त 1,000 रुपये बरोबर आहे. 1,000 रुपये मागचं किती नुकसान झालं? 5,000 केवळ आपलं लागवड पद्धत चुकीची झाल्यामुळे किंवा झाडं कमी झाल्यामुळे. आता झाडं कमी का होतात ह्याच्यावर येतो मी. ज्या टायमिंगला आपण पेरणी करत असतो, पेरणी करताना आपल्या 2-3 चुका होतात. सगळ्यात महत्वाचं आपण ज्या टायमिंगला आता त्या ट्रॅक्टरवाल्या दादांना दोष द्यायचा नाही. त्यात 99% आपली चूक राहते, शेतकऱ्याची चूक राहते. आपण काय करतो, खरीप हंगामामध्ये ज्या टाइमला आपण ट्रॅक्टरवाल्याला पेरणी करायला होत असतो त्या टाइमला आपण दुकानातून पिशव्या आणतो. पिशव्या आपण कधी आणतो? ज्या टाइमला ट्रॅक्टर आपल्या दारात आलाय किंवा रानात आलाय त्या टाइमलाच पिशव्या आणतो. आणि त्या पण दादांना काय असतं, शेवटी त्यांचा धंदा आहे, त्यांना 10-15 शेतकऱ्यांच्या पुढचे फोन अजून आलेला असतात. कारण वापसा कंडिशन त्या 2-3 दिवसातच तयार झाली असेल, तेवढ्यातच पाऊस पडलेला असतो. आपण काय म्हणतो, हे माझे 2 पिशवे आहेत, माझे एवढे एकर पेरून द्या आणि तुम्ही निघून जावा. बरोबर आहे दादा. त्या टाइमला ती काय करतात, त्यांचं ते काम करतात, पिशव्याचं पॅकेट फोडतात, त्या पेरणी यंत्रात टाकतात आणि ते पेरून निघून जातात. पण ज्या टायमिंगला आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करतो त्या टाइमला आपण मागं वळूनच बघत नाही किंवा मध्ये जाऊन बघतच नाही की बी योग्य पद्धतीने पडतंय का किंवा मध्ये आधी कुठे बी सुटतंय का. आता तुम्हाला अजून एक प्रयोग करायचा आहे. ज्या टाइमला तुम्ही पेरणी करता, पेरणी केल्यानंतर झाड गुडघ्याच्या मापाची किंवा काढणीला आले त्या टाइमला तुमच्या शेतामध्ये अख्ख्या फिरायचं प्लॉटमध्ये तुम्हाला 10-10, 15, 20-20 फुटापर्यंत झाडच दिसत नाही. बरोबर आहे का. तुमच्या शेताच्या प्लॉटमध्ये, मक्याच्या प्लॉटमध्ये 10-10, 15, 20-20 फुटापर्यंत तुम्हाला झाडं दिसत नाहीत. तुम्हाला अजून पण दाखवू शकतो, इथं गावाच्या जवळ कुठे प्लॉट दाखवा, कुठला पण मक्याचा प्लॉट दाखवा, भले बहिणीसाठी असू द्या किंवा उत्पादनासाठी लावलेला असू द्या आणि कुठल्या पण कंपनीचा असू द्या, मी दाखवून देतो, लय प्रूफ करून दाखवतो तुम्हाला. 10-10, 20-20 फुटापर्यंत तुमची झाडं दिसत नाही. आणि तिथनं पुढे काय होतं, लगेच ती 10 फुटाचं 20 फुटाचं अंतर संपलं की एकाच ठिकाणी 20-20, 40-40 झाडं एकदमच गोले दिसतात. दादा बरोबर आहे का. होतं की मी लाईव्ह दाखवतो म्हणताय का की पण होऊ शकत होतं, मी लाईव्ह दाखवतो. अजून पण मी काय म्हणतोय, तुम्हाला विश्वासच बसणार नाही, मी पण तुमच्यातलाच आहे. हा, मी तुम्हाला काय म्हणतो, विश्वास बसणारच नाही तुमचा, मी पण तुमच्यातला आहे. मी तुमच्या ठिकाणी असेल तर मी पण म्हणलं असं साहेब, मी तुम्ही उभा असेल दादा शक्यच नाही, होऊ शकत नाही. काय होतं दादा, म्हणजे तुम्हाला दोष देत नाही मी. मागाशी मी म्हणलं की एक मिनिट फक्त माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला दोषच देत नाही. मी मागाशी म्हणलं की तुमच्यावर जाऊ नका, ही चूक शेतकऱ्याचीच आहे. ज्या टायमिंगला वापसा कंडिशनला आपण पेरत असतो, मान्य, थोडासा ओलसर जमीन असते. याच्या उलट बऱ्याचशा शेतकऱ्याचं कुठं केळीचं पातळ असतं, बऱ्याचशा शेतकऱ्याचं गव्हाचं काढ असतं किंवा काही अन्य सगळं असतं. त्या टायमिंगला काय होतं, ज्या टायमिंगला ते पेरणीचे नळे असतात, पेरत असताना त्या नळ्यामध्ये चगळ अडकतं. चगळ सोडून त्या काय शेतकरी म्हणजे माझं स्वच्छ रान होतं, पण स्वच्छ रानात पण साहेब काय होऊ शकतं, तर स्वच्छ रानामध्ये काय होतं, वापसा कंडिशनला थोडंफार त्यात माती अडकते किंवा चिखल अडकतो. चिखल किंवा माती किंवा चगळ जर अडकलं तर 5-5, 10-10 फुटापर्यंत ती बी पडत नाही. आणि बी कधी पडतं, त्या फणाला किंवा त्या पेरणी यंत्राला थोडासा धक्का लागला किंवा काही ते दगड लागला तर त्या टाइमला ते चगळ स्वतः निघतं किंवा चिखल बाजूला निघून पडतो आणि ते साठलेलं बी एकाच ठिकाणी 10-10, 15-15 बी एकाच ठिकाणी पडतं. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे त्या दादांची चूकच नाही किंवा त्यांचं काम ते करून जाणार आहे. पण आपण काय बघायला पाहिजे की 5-5, 6-6 मॉडर्न झाले की 5-5, 10-10, 20-20 फुटाला किंवा मध्यंतरी जाऊन थांबायला पाहिजे की बी योग्य पद्धतीने पडतंय का, त्या पेरणी ह्याच्यामध्ये पेरणी यंत्रामध्ये काय सगळं अडकलंय का किंवा त्यामध्ये घाण काय अडकले का, हे आपलं काम आहे बघण्याचं. आपलं भ्रम काय होतो, आपण त्यांना पेरणीसाठी बोलवलंय, त्यांना पॅकेट दिलेत आणि पेरणी करून ते निघून जाणार आहे. हे लक्षात कधी येतं, ज्या टाइमला झाडं मोठी होतात, ज्या टाइमला मका काढायला येते त्या टाइमिंगला तुमच्या लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये जवळपास 10-10, 5-5, 17-17 फुटापर्यंत झाडच नसतात. तर अशा पद्धतीने चूक होते. आता तुम्ही बोला दादा. नाही, काय होतंय, तुम्ही सांगता एकरी दोन पिशव्या पाहिजेत. हा, 2 पिशव्यात कधीच रान संपत नाही. तुम्ही काय करता, 2 फूट बाय 9 इंच करता. हा. हे अॅक्युरेट बायांकडनं किंवा टोचणी पद्धतीने लावलं तरच ते होतं. तरच होतं. हा, आता असं पेरणीनं कम्प्लीट होत बरोबर नाही आहे. पिशवीवर. आता त्या प्रश्नावर येतो तुमच्या. आता काय होतं, आम्ही सांगतो की तुम्हाला ज्या टायमिंगला मुरघास करायचा आहे किंवा उत्पादन घ्यायचंय त्या टायमिंगला तुम्हाला एका एकरामध्ये 2च पिशव्या टाकायचे. किती? 2च पिशव्या. आता 2 पिशव्या तुम्ही रान होत नाही म्हणताय, हा. 100% होतच नाही. काय होतं, ज्या टाइमला तुम्ही हायब्रिड बियाणं आणता, उत्पादक घेणारं बियाणं जे तुमच्या शेतामध्ये आणता ते पीक केवढं असतो, लहान असतं, एकदम लहान असतं का नाही, बोल्ड साईज असते, म्हणजे गोल मोत्यासारखी बियाणं किंवा तेवढं राहतं का नाही, किंवा तुरीच्या साईजचं असतं बी. बरोबर आहे. त्या टाइमला काय होतं, ज्या टाइमला तुम्ही पेरणी करता, आता ते तुम्हाला जाणवत नाही किंवा आम्हाला पण कधी जाणवलं, हे मागच्या 2-3 वर्षात जाणवायला लागलं की बाबा हे पॅकेट जास्त का चालले, उत्पादन का कमी व्हायला लागलं.
तर आम्ही त्या टाइमला प्रयोग करून बघितला, जवळपास 50, 60, 100 शेतकऱ्यापर्यंत जाऊन प्रयोग करून बघितला आणि ते सक्सेस झाला. ज्या टाइमला तुम्ही ती पेरणी करत असता त्या टाइमला ते बियाणं, ज्या टाइमला तुम्ही 5 नंबरच्या किंवा 6 नंबरच्या चिकन पेरत असतात, डबल टिबल बी उचलल्या जातात आणि एकाच ठिकाणी 2, 2, 3, 3, 4 झाड येतात. बरोबर हे मान्य? बरोबर आहे. आता त्या टाइमला काय करायचं शेतकरी बांधवांनो, ज्या टाइमला तुम्ही उत्पादित बियाणं घेता किंवा उत्पादित संकरित बियाणं तुमच्या शेतामध्ये लावता त्या टाइमला तुम्हाला 3 खचीची चक्ती वापरायची. दादा ट्रायल करून बघा, म्हणजे मी म्हणतोय म्हणून किंवा काही नाही, फक्त अर्ध्या एकराला ट्राय करून बघा, जमते का बघा. नसेल तर मला कॉल करा किंवा आमच्या टीमला बोला, समक्ष तुम्हाला हा प्रयोग करून दाखवू शकतो. 3 नंबरची चक्ती वापरायची किंवा 3 खचीची चक्ती वापरायची. बरोबर ती तुरीची चक्ती म्हणतात बघा, तुम्हाला आयडिया असेल. 3 खचीची म्हणजे तुरीची चक्ती. त्या पद्धतीने जर पेरायला गेला तर 100% तुमचं 9 ते 10 इंचावर बियाणं पडतं आणि एकच बी उचलला जातो. एकच बी उचललं की बरोबर तुमचे 2 पॅकेट एका एकरामध्ये 2 फूट बाय 9 इंचावर भागून जातात. आणि 2 फुटावर जर पेरणी करायची तर 5 फणांनी पेरू नका दादा, त्याला तुम्हाला 4 फणं वापरावे लागतील. 3 लागते. 3 किंवा 4 काही ठिकाणी. आता काय रोहितचं पेरणी यंत्र जर घेतलं तुमच्याकडे, रोहितच आहे नाही नडकोटतोय. नडकोटचं. जर रोहितच्या पेरणी यंत्राला बघायला गेलं, आम्ही जवळपास 90% तर रोहितच्या पेरणी यंत्रावरच आम्ही ट्रायल घेतले, तर त्याला 4 फणं योग्य होतात 2 फुटावर. आता तुमचं आम्ही बघितलं नाही किंवा अंतर मोजलेलं नाही, तर तुम्हाला सारा मोठा होतोय ना परत नंतर 4 फणां जर जोडलं 2 फुटावर होऊ म्हणलं दे की सारा मोठं होते की, पण झाडं तुमची 24च्या ऐवजी तुमची 30,000 झाडं बसतात ना, 4 झाडं वाढली ना तुमची. 4 फुटा जर साऱ्यातलं अंतर धरलं तर 2-3 फण बरोबर बसते. आता तुमच्या पद्धतीने योग्य असेल, पण आता आम्ही जे बघितले ते आम्हाला तसं की बाबा झाडं तर मेंटेन झालेत. आता तुमच्या पद्धतीने बघूया का, तुमच्या गावातल्या पद्धतीने किंवा तुमच्या ह्याच्यानुसार बघूया आपण. ज्या टाइमला तुम्ही पेरणी करणार आहे त्या टाइमला आम्हाला कॉल करा, 10-15 शेतकरी बघून किंवा जवळ कुठं असेल तर एक लाईव्ह डेमो आमचं पॅकेट देऊ तुम्हाला, सॅम्पल म्हणून आमचं एक पॅकेट देऊ. त्या टाइमला लाईव्ह डेमो घेऊया तिथं, बघूया म्हणजे 3 फण वाढतात का 4 फणी होते ती आपण बघूया. आता कुठं आलतो आपण, पेरणी पद्धती. ही झाली तुमची झाडांची योग्य मेंटेन करणं तुम्हाला गरजेचं आहे. 3 नंबरच्या चक्तीने आणि 4 फणाने तुम्हाला किंवा 3 फणाने तुम्हाला पेरणी करायची. आता हे झालं झाडांची रोपांची संख्या झालं. तिसरं आहे तण नियंत्रण. तण नियंत्रण तुम्हाला कमीत कमी 25 दिवसाच्या फोड्यात करायचे. 25 दिवसाच्या आत जर केलं तर ते बाल्यावस्थेत मका असते, त्या टाइमला जर तुम्ही फवारणी घेतली किंवा तण नियंत्रण करायला गेला तर तिथं म्हणजे पिवळसर पडलेली दिसेल किंवा म्हणजे स्कॉर्चिंग झालेली दिसेल किंवा मका आकारलेली दिसेल, तर त्याचा परिणाम म्हणजे तो तुम्ही कमी वयात त्याचं तणनाशक मांडलेलं असतं, त्याच्यामुळे तो परिणाम होतो. चौथा आहे दादांचा मागाशी प्रश्न होता सगळ्यात महत्वाचा, की जी 2015 पासून मके बाबतीत तुम्ही त्रस्त झाला होता, ती कुठली गोष्ट? कुठली? लष्करी अळी. बरोबर आहे. आता ज्या टाइमला 14 किंवा 15 साली लष्करी अळी आली, आपल्या भारतात आली किंवा आपल्या भारतात सोडून आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राचं बघूया, त्या टाइमला लष्करी अळी आली. त्या लष्करी अळी आल्यानंतर ज्या शेतकरी बांधवाची 5-5, 6-6 एकर मका होती त्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट मका लावायचं सोडून दिलं. तिथे 1 किंवा 1.5 एकर किंवा अर्धा एकरावर झाले. बरोबर आहे का नाही? हे तर मान्य तुम्हाला, कारण त्या लष्करी अळीचा कंट्रोल कसा करायचा हेच माहित नव्हतं किंवा त्याच्यावर कुठलं औषध आहे हेच कोणाला माहित नव्हतं. पण जसं जसं कंपन्या मार्केटमध्ये आल्या, जसं जसं गव्हर्नमेंटने त्याला तुम्हाला माहिती देण्याचं काम करत गेलं, तसं तसं ते लष्करी अळी आपण कंट्रोल करत आलो. आता लष्करी अळीचा स्प्रे घेत असताना शेतकरी बांधून तुम्ही 2-3 स्प्रे घेता. बरोबर आहे. किती स्प्रे घेता लष्करी अळी कंट्रोल करण्यासाठी? तुम्ही स्प्रे किती घेता आत्ताच्या घडीला? 2 तरी कंपल्सरी. बरोबर आहे. 2 स्प्रेचा खर्च किती होतो? एका स्प्रेचा खर्च किती होतो? 1000 ते 1500. लेबर सकट, औषध सकट, सगळ्या गोष्टी सकट. बरोबर आहे. 1500 सरासरी पकडून चाल. आता 2 स्प्रे घेताय, 2 स्प्रेचा तुमचा किती खर्च झाला? 3000 रुपये खर्च झाला. आम्ही मुळात म्हणतो की तुमचा एवढा खर्चच करू नका, एका स्प्रे मध्ये सुद्धा लष्करी अळी कंट्रोल होते. काय होतं, ज्या टाइमला तुम्ही लष्करी अळीचा स्प्रे घेतात, मुळात चुकीची पद्धत कुठली होती की आपण लष्करी अळी आली हेच आपल्याला माहित नसतं. आपल्याला माहित कधी होतं? ज्या टायमिंगला 50% प्लॉट आपला खराब झाला, पूर्ण मोठे किंवा पानच अख्खी अर्धी गायब होतात किंवा पोगे 2-3 वेळा पोगे कोरतलेला असतात, त्या टायमिंगला आपल्याला समजतं की बाबा आपल्या प्लॉटमध्ये लष्करी अळी आली आणि आपण त्या टायमिंगला स्प्रे घ्यायला पळतो. तिथं सगळ्यात मोठी चूक होते. आता काय करायचे, ज्या टाइमला मका लावताय, मका उगवल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला अख्ख्या प्लॉटमध्ये फिरायचे. फिरल्यानंतर तुम्हाला बारीक सुईच्या चट्ट्यासारखे बारीक चट्टे तुम्हाला त्या पानावर पडलेले दिसतील. दिसतात का नाही दिसतात? मका उगवल्यानंतर 15 ते 20 दिवसाचे किंवा तुमच्या भाषेत 4-5 पानावर आल्यानंतर, 4-5-6 पानावर आल्यानंतर तुम्हाला बारीक सुईच्या टोकासारखे किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे तुम्हाला पांढरे चट्टे दिसतात. ते चट्टे पडलेले म्हणजे समजा की आपल्या प्लॉटमध्ये लष्करी अळी आली. आता तुम्ही म्हणा साहेब ती लष्करी अळी आता तुम्ही म्हणता आली, पण दिसती कशी? तर तेच पान उलट करायचं. ते पान उलट केलं ना, त्या उलट्या पानाला तुम्हाला बारीक केसासारखे, बारीक काळे केसासारखे असे झुपके दिसतील. ते झुपके म्हणजे लष्करी अळी असते आणि ती बाल्य अवस्थेत असते. आता ज्या टाइमला तुम्ही लष्करी अळीचा स्प्रे घेता त्या टाइमला ती औषध 30-35 दिवसाची अळी झाली अशी, ती अळी जर औषधाच्या बाटलीत जरी बुडवली तरी ती मरत नाही.
याच्या उलट जर तुम्ही बाल्यावस्थेत जर आळीचा स्प्रे घेतला किंवा ती आळी प्रॉपर पद्धतीने कंट्रोल केली तर ती आळी मरेल का राहिलो पूर्णपणे 99% तुमच्या प्लॉट मधली लष्करी आळी निघून जाईल. आणि ज्या टायमिंगला वाढीच्या काळामध्ये जर ती पोगा खात गेली तर तिथून तुम्हाला ते उत्पादन ते पीक व्यवस्थित येईल का उत्पादन चांगलं भेटेल का नाही भेटणार. जर ज्या टायमिंगला प्रॉपर पद्धतीने जर स्प्रे घेतला तर 100% तुमच्या मारुती एक 5 मिनिटं फक्त बसू द्या इकडे थोडस 5 मिनिटं झाले म्हणा काल करणार एक 5 मिनिटं फक्त झालं संपत आले. तर त्या टायमिंगला काय करायचं शेतकरी बांधवांना आपला आणि दुसरी एक चूक होती ज्या टायमिंगला आपण लष्करी आळीचा स्प्रे घेतो ती पण चुकीची पद्धत होती. आता लष्करी आळी राहते कुठं पोग्यात मान्य आणि आपण लष्करी आळीचा स्प्रे घेतो कसा पानावर आणि तणनाशक मारल्यासारखं मान्य आहे की 2-2, 3-3, 4-4 सऱ्या घेतो इकडच्या 2-3 लाईनी इकडच्या 2-3 लाईनी घेतो बरोबर आहे. आता त्या टायमिंगला आम्ही काय सांगितलं असतं की 100 ml 100 लिटरसाठी तुम्हाला हे औषध वापरायचं. तुमचं औषध किती जातो पानावर ते किंवा त्या पोग्यावर किंवा त्या झाडावर किती पडतं 50%च पडतं 50% तुमचं जमिनीवर वाया जातं. आता तुम्हाला साहेब तुम्हाला सांगायला काय जातंय लेबर असू द्या किंवा स्वतः मारत असू द्या 20-20 लिटरचा 12 लिटरचा 15 लिटरचा पंप असतो आम्हाला काहीतरी उरकायचं पाहिजे किंवा ते पंप रिकामं करायचं असतं मान्य साहजिक आहे तुमच्या ठिकाणी मी पण असं तर हीच गोष्ट वापरली असते. पण तुम्ही 3-3, 4-4 वेळा जर 20-20 लिटरचा पंप घेऊन फिरण्यापेक्षा एकदाच तुम्ही 20 लिटरचा पंप घेऊन फिरून तुमची लष्करी आळी कंट्रोल करा ना. तणनाशक म्हणल्यासारखं लष्करी आळीचा स्प्रे घेऊ नका. तुम्ही भले तिथे 300 रुपयाचं औषध वापरा किंवा 400 रुपयाचं वापरा किंवा 1000 रुपयाचं वापरा. काय करायचंय ज्या टाइमला लष्करी आळीचा स्प्रे घेताय त्या टाइमला पेरताना टाकता काय टाकता बरं ठीक आहे तुमचं ऊसाचं पण मी निरसन करून देणार तरी तुम्ही का मके बाबतीत बोलताय तरी तुमचं म्हणजे अभिनंदन करण्यासारखं तुम्ही मके बाबतीतून बोलताय 10, 26, 18, 46, 24, 24, 15, 15 अशी बरीचशी कडे तुम्ही 2-2, 3-3 पोती पहिल्या स्टार्टला टाकता बरोबर आहे. त्याच्या आधी काय शेतकऱ्यांनी शेणखत पण टाकलेलं असते मक्यासाठी बरोबर आहे. चला त्याच्यानंतर काय टाकता त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या आंबोनीला तुम्ही युरिया टाकता बरोबर आहे फक्त युरिया टाकता बरोबर आहे. त्याच्यानंतर काय टाकता काय म्हणता ते कधी टाकतात म्हणजे साधारण 40-45 दिवसांनी बरोबर. आता आम्ही तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या की बाबा तुम्ही पहिल्या स्टार्टला 3-3, 4-4, 5-5 पोती टाकताय त्याच्या आधी शेणखत पण टाकलेलं असतं. आता तुम्ही सांगा दादा मका ही खादड पीक आहे का मान्य आहे माझा खादड पीक आहे पण एवढं पण खादड पीक नाही की तुम्ही 10-10, 5-5, 4-4, 3-3 पोती टाकावं. हा आता ऐक काय की तिथे येतो मी आता काय करतो तुम्ही पहिलं शेणखत टाकलेलं असतं मान्य काय शेतकऱ्यांनी टाकलं काही शेतकऱ्यांनी टाकलंच नाही ते सोडून द्या शेणखताचा विषय बाजूला सोडून द्या. आता ज्या टाइमला तुम्ही मका उगवायच्या आधीच तुम्ही 3 पोती टाकली आता ते 3 म्हणले किंवा तुम्ही 1 म्हणा किंवा एक पडतं बरोबर आहे. आता तुमच्या भागात 1 टाकतं काय ठिकाणी 2 टाकतात किंवा 3 टाकतात बरोबर. आता 1 पोतं टाकलं तुम्ही इकडे या पहिल्यांदा तुम्ही फक्त 10-20 एकच पोत टाकता ना किंवा कुठल्या अजून त्यात मिक्स करता गोदावरी बऱ्यापैकी मिक्स करतो म्हणजे किंवा टोटल खताचा डोस सांगा पहिला जे पेरणी टाकताना किंवा 1, 2 किंवा 3 पोती तसं नाही माझा प्रश्न ऐकून घ्या मी ज्या टाइमला तुम्ही पेरणी करताना तुम्ही किती पोती टाकता 1च पोतं टाकता बरोबर आहे. ठीक आहे तुम्ही थोडंसं कमी आला उलट चांगला तुमची ही गोष्ट तुम्ही 1च पोतं टाकता. आता मला सांगा मका उगवायचे मका तिथून पुढे फुलवण्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी होणार त्या टाइमला तुम्ही 1 पोतं टाकताय आणि ज्या टाइमला मक्याला खायची गरज आहे खाद्याची गरज आहे त्याच टाइमला तुम्ही खत टाकत नाही आणि तुम्ही नंतर वाढत बसता की सगळ्या गोष्टी होत बसता की रोगराई आली उत्पादन कमी भेटलं दाणे डोकापर्यंत भरले नाहीत दाण्यांचा कलरच आला नाही. आता काय होतं एखादा लहान पोरग आहे त्या लहान पोराला भूक लागली त्या टाइमला तुम्ही त्याला जेवायला बसवले आणि त्याला 5 चपात्या खायला लावले बरोबर आहे. त्या लहान पोराला 5 चपात्या खायला लावले ती 5 चपात्या खाईल का बाबा खाईल का ती 5 पोरग नाही खाणार. किती चपात्या खाईल एखादा लय झाला अर्धी चपाती किंवा 1 चपाती बरं ती खाईल पण 5 चपात्या खाईल 4 चपात्या खाईल 3 चपात्या खाईल का तर ती आपल्या भीतीपोटी आपण त्याला हाणून मारून त्याला खायला लावेल सगळ्या गोष्टी करायला लावेल बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यानंतर काय परिणाम होईल त्या बारक्या पोरावर परिणाम काय होईल आपण जर हाणून मारून त्याला 4-4, 3-3 चपात्या खायला लावल्या पचणार नाही अपचन होईल त्याला वॉमिटिंग होईल डिसेंट्री होईल किंवा पोटदुखी होईल काहीतरी बरेचसे त्याला आजारी पडेल. आता ज्या टाइमला आपण सर्वसाधारण सर्व लोक आहेत
आपल्या वयाच्या लोकांना आपण सर्व कष्टकरी आपण शेतामध्ये राबतो किंवा कुठं ना कुठं आपण काम करतोय, बरोबर आहे. आता धरून चला एक उदाहरण, शेतामध्ये आपण दिवसभर रात्र राबतोय आणि दुपारच्या टायमिंगला आपल्याला डबा आला, बरोबर आहे. त्या टाइमला फक्त आपल्याला एकच चपाती अर्धीच भाकरी दिली, बरोबर आहे. आणि तिथून पुढे पण तुम्हाला कष्ट करायचे किंवा उन्हात राबायचे, पोट भरेल का? पोट भरेल का? नाही भरणार. तिथून पुढे तुम्ही कष्ट कराल का? ऊर्जा अंगात राहील का? नाही राहणार. मका हे पीक सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव आहे, ही तर मान्य. मग आपली चुकीची पद्धत झाली का योग्य पद्धत आहे? चुकीची पद्धत झाली. मी मगाशी विचारलं की खताचा डोस कसा असतात, त्या टायमिंगला पहिला डोस हे सर्व शेतकरी बांधून सांगितला, दुसऱ्या डोसवर 30% लोक आली आणि तिसरा डोस ज्या टाइमला मकेला खताची गरज त्या टाइमला कोणीच सांगितलं नाही. तिथंच आपण चुकतो आणि तिथंच आपण दोष द्यायला चालू होतो, कंपनीवाल्याला दोष द्यायला चालू करतो, दुकानदाराला दोष द्यायला चालू करतो आणि त्या पिकाला दोष द्यायला चालू करतो की ह्याच्यावर आळीचं प्रमाण जास्त झालं, टोकापर्यंत दाणे भरले नाहीत, टसबास दाणे भरले नाहीत. आपण चुकीच्या पद्धतीने खत टाकतो, चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो. ज्या टायमिंगला मकाला खायची गरज आहे, आपल्याला खायची गरज आहे, आपल्याला कष्ट करायचे, आपल्याला शेतामध्ये राबायचे, त्या टायमिंगला आपण जेवण करत नाही किंवा आपल्याला जेवण दिलं जात नाही आणि तिथं आपण कमी पडतो. आणि ज्या टायमिंगला आपल्याला गरजच नाही, ज्या टायमिंगला आपल्याला भूकच लागली नाही, त्या टायमिंगला आपण आपलं बळच आपण खातोय आणि सगळ्या गोष्टी विपरीत करून घेतोय. ज्या टायमिंगला खतं जास्त होतात त्या टायमिंगला 30-35 दिवसाची मका झाली की मक्याला काही परिणाम दिसतो. खतं जास्त झाल्यावर खालनं आणसा फुटलेली दिसतात, मक्यातनं मका किंवा ताटातून ताट बाहेर आलेलं दिसतं. तो परिणाम म्हणजे तुमचा खताचा जास्त परिणाम. आणि याच्या उलट ज्या टाइमला तुम्ही पाहिजे त्या टाइमला खत देत नाही, त्याचा तोटा काय की टोकापर्यंत दाणे न भरणे, कलर नाही येणे, अर्ध्या जोळी भरणे आणि बारीक दाणे पडणे, हा त्याचा परिणाम झाला किंवा तोटा झाला. त्याच्यामुळे तुम्हाला खतं जी टाकता तुम्ही 2, 3, 4 ठीक आहे, तुमच्या भागात उलट अतिशय उत्कृष्ट आहे की तुम्ही एकच पोत टाकताय. पण ज्या टायमिंगला तुमच्या पलीकडच्या भागात गेला, मंगळवेढा, सांगोला किंवा खालच्या भागात जर गेला तर स्टार्टला शेणखत टाकून सुद्धा 2-2, 3-3 पोती टाकतात. काहीच उपयोग नाही शेतकरी बांधवांना. तुम्ही 2-3 पोती टाकता आणि त्यातलं फक्त अर्ध पोतं टाका किंवा एकच पोतं टाका. त्याच्यानंतर ज्या टायमिंगला 30-35 दिवसांनी किंवा 3ऱ्या-4थ्या आंबवण्याला तुम्ही पोतं टाकता, तिथं युरिया 1 पोतं टाका आणि 10 किलो झिंक टाका. आणि सगळ्यात महत्वाचा डोस, पहिले डोस पडो किंवा ना पडो, पण सगळ्यात महत्वाचा पहिला डोस, सगळ्यात लास्टचा डोस म्हणजे तोरापर्यंत तुम्हाला 1 पोतं पांढरं पोटॅश टाकायचे, 10 किलो झिंक टाकायचे आणि युरिया टाकायचं 1 पोतं. हा जर डोस पडला तर 100% तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 5 ते 6 क्विंटलनी उत्पादन वाढल्याशिवाय राहणारच नाही. तुम्ही ट्रायल करून बघा. मी सांगतोय म्हणून नाही किंवा ह्या गोष्टी तुम्हाला अवगत कराव्या लागतील. आता पोट्याचं काम काय बरं, तुम्ही मला साहेब राम आबा गायकवाड, राहुल मोरे, सुदाम दादा, संतोष मोरे, सिद्धिविनायक चे संचालक सचिन शिंदे आणि आपण सर्व चळे गावातले शेतकरी, सर्वप्रथम या कंपनीचे तुषार साळुंके साहेब आणि मारुती साहेब यांचं आभार मानतो आपल्या तळेगावाच्या वतीनं. कारण त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष पीक लागवड करण्याच्या पूर्वीपासून म्हणजे आंतरमशागतीपासून पीक निघेपर्यंत सगळं सखोल असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. आपल्या शेतकऱ्यांनी बरेचसे प्रश्न त्यांना सरळ मार्गाने काही विचारले, काही वाकड्या तिकड्या मार्गाने पण विचारले. पटुदादांतर अगदी त्यांचा किसच काढला. आता पटुदादा सांगत असताना मला एक विनोद आठवला होता, परंतु आता हा विनोद काय सांगणं वेळ बरोबर नाही, वेळ भरपूर झालेला आहे. आणि शेवटी तुम्हाला फायनल नुसतं ते बोलूनच रिकामे झालेले नाहीत, तर एका गुंठ्यामध्ये खरंच उत्पन्न किती येतं हे प्रत्यक्ष तुम्हाला करवून दाखवलेलं आहे. यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची निवडक कंस घेतलेली नव्हती, सरसकट त्यांनी ती कंस घेतलेली आहेत आणि जवळजवळ एका गुंठ्यामध्ये 80 किलो मका निघते हे आपल्याला सिद्ध करून दाखवलं. तरी हे ॲव्हरेज उत्पन्न आहे. धन्यवाद. आपण आमच्या गावामध्ये आलात, आम्हा शेतकऱ्यांना आपल्या वाहनाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो, आभार मानतो.